दररोज दररोज काय बनवावं ते पण हलकं फुलकं चवीला चविष्ट असाही प्रश्न तुम्हाला पडत असेल ना, तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सकाळी नाश्त्यासाठी तर तुम्ही हे नक्कीच बनवू शकता. झटपट तर बनतेच, महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त हेल्दी सुद्धा आहे. रेसिपी भरपूर टिप्स अँड ट्रिक्ससह सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग रेसिपी पाहायला मिळेल. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपण 1 कप इतपत बारीक रवा घ्यायचा आहे. रवा इथं बारीकच वापरायचा आहे. जाडसर रवा जर असेल तर त्याला एकदा मिक्सरमधून फिरून घ्या आणि नंतर तुम्ही हे देखील वापरू शकतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप इतपत फ्रेश दही घालायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे दही नसेल ना, तर तुम्ही काय करा, 1 कप ताक जरी वापरला तरीही चालेल. सोबतच अर्धा कप इथं आपण पाणी घालणार आहोत. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या पडू देऊ नका, असल्या तर त्या लगेचच मोडून घ्या. आता हा जो रवा आहे हा भिजण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल, तुम्ही जास्तीत जास्त वेळ जर ठेवला तरीही चालेल. माझ्याकडे जास्त वेळ नाही, त्यामुळे मी 15 मिनिटासाठी याला व्यवस्थित फर्मंट करून घेत आहे. तुम्ही जितका वेळ याला ठेवाल तितका छान याला जाळीही पडेल आणि चवीलाही खूप चविष्ट होईल. आता बघू शकतात हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकतात अजिबात गाठी वगैरे यामध्ये राहिलेल्या नाही. आता याला आपण 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूयात. त्यानंतर लगेचच आपण इथे चटपट अशी चटणी बनवून घेऊया. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे. तर काय करायचं, एक मिक्सरचं जार घ्यायचं. यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतपत शेंगदाणे घालायचे आहे. मी इथं शेंगदाण्याची चटणी बनवत आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही इथं ओलं खोबरंसुद्धा घालू शकतात. सोबतच 3 ते 4 इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 1 इंच आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मुठी भरून मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्याकडे पुदिनाची पानं असेल तर ती सुद्धा तुम्ही इथं थोडीशी घालू शकतात. आता ही चटणी व्यवस्थित चटपटीत आणि मस्त आंबट गोड व्हावी यासाठी इथं 1 चमचा आपण साखर घालत आहोत. साखर इथं गोडपणासाठी नाही, फक्त यामध्ये जे काही फ्लेवर्स आपण घालणार आहोत ते व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी आपण इथं साखर घालत आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. साखर मी इथं 1 चमचाच घातलेली आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं, चटणीला बाइंडिंगच येत नाही, पाणी एकीकडे आणि मटेरियल एकीकडे असं होतं. तर ते होऊ नये यासाठी आपण इथं 2 चमचे डाळ्या घालूयात. यामुळे काय होईल, चटणी अशी एकसंध राहील, घट्ट राहील आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी याचं वेगळं होणार नाही. त्यामुळे इथं 2 चमचे मी डाळ्या घातलेल्या आहे. आता चटणी मस्त आंबट गोड व्हावी यासाठी इथं ना आपण 3 चमचे दही घातलेलं आहे. हे दही हलकंसं घट्ट आहे. या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस जरी घातला तरीही चालेल. थोडंसं पाणी घालून ही चटणी आपण व्यवस्थित अशी मिक्सरला वाटून घेऊयात. त्यानंतर लगेचच इथे आपण तडका तयार करून घेऊया. तुम्ही हे कम्प्लिटली ऑप्शनल स्टेप आहे. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर हा तडका कम्प्लिटली स्किप करू शकतात. तशी ही चटणी तुम्ही यात आप्पेंसोबत नक्कीच खाऊ शकतात. तडक्यासाठी मी इथं 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग आणि 10-15 पानं मी इथं कढीपत्त्याची घातलेली आहे. आता काय होतं, कढीपत्त्याची पानं घातली की ती सगळं किचन ओटा खराब करतो. मग मी अशा पद्धतीने हे काही कव्हर करत असते. त्यामुळे काय होतं, जे तेलाचे शिंतोडे आहेत ते पूर्ण किचनभर पसरत नाही. त्यामुळे आपला गॅस स्टोव्हही व्यवस्थित राहतो. आता ही टीप माझी पर्सनल आहे, तुम्हाला आवडली तर नक्कीच फॉलो करा. त्यानंतर यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे. आता हा मस्त कडकडीत गरम तडका आपल्याला चटणीवरती घालायचा आहे. मस्त तडका ॲड केला आणि बघा, चटणी आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. अगदी झटपट बनते, चवीला चविष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंपासूनच ही चटणी बनते. त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा. आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत. रव्याचं जे काही बॅटर आपण बनवलं होतं ते एकदा चेक करून घेऊया. बघू शकतात यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर कमी झालेला आहे आणि बॅटर हलकंसं घट्टसर झालेलं आहे. यावरून कळतं की आपला जो रवा आहे तो व्यवस्थित मुरला गेलेला आहे. याला व्यवस्थित असं 1-2 मिनिटासाठी आपण एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेऊयात. फेटल्यामुळे काय होईल, बॅटरमध्ये हवा इन्कॉर्पोरेट होईल आणि त्यामुळे ना आपले जे आप्पे आहे ते अगदी लाईट होतील आणि मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होतील. आता यामध्ये आपण सर्व काही भाजीपाला यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे आप्पे खूप जास्त वर्साटाईल आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या किंवा ज्या नाही आवडत त्या स्किप करून सर्व भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. त्यामुळे हा जो आप्पे आहे तो खूपच जास्त हेल्दी होऊन जातो. तर इथे मी 1 मीडियम साईजचा शिमला मिर्च, 1 गाजर, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 मीडियम साईजचा कांदा असं सगळं फाईनली चॉप करून घेतलेलं आहे.
गाजर मी इथे व्यवस्थित ग्रेट करून घेतलेला आहे, सोबतच थोडीशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणतीही भाजी कमी अधिक देखील करू शकतात. मी फक्त एवढ्याच भाज्या भाज्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर डाएटवर असाल ना, तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकतात. कमीत कमी तेलामध्ये बनवा, जास्तीत जास्त भाज्या ॲड करा, त्यामुळे तुमची ही डाएटसाठी एक मस्त रेसिपी तयार होऊन जाते. आता या बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी अगदी 1 ते 2 टेबलस्पूनच पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी अजिबात घालू नका, नाहीतर आपले जे आप्पे आहे ते व्यवस्थित फुलणार नाहीत, चपटे होऊन जातील. आता या सर्व जिन्नसांना आपण व्यवस्थित असं फेटून घेऊयात. आता काय होतं माहिती का, यामध्ये हळद अजिबात घालू नका, कारण की यामध्ये आपण सोडा घालणार आहोत, त्यामुळे आप्पे हे लाल चट्टे पडू शकतात. त्यामुळे हळद इथे स्किप करा. आता मी इथे 2 बॅचेसमध्ये हे बॅटर डिवाईड करून घेत आहे, कारण की आपण यामध्ये इनो ॲड करणार आहोत. त्यामुळे काय होतं, इनोची रिॲक्शन ही लवकर संपते. त्यामुळे काय होईल, पहिला बॅच जो आहे आपला आप्पेचा तो व्यवस्थित होईल, पण दुसऱ्या बॅचचे जे काही आप्पे आहेत ते व्यवस्थित होणार नाही, कारण की इनोची जी रिॲक्शन असते ती खूप फटकन होते आणि लवकर संपते. त्यामुळे ना आपल्याला जितके एका बॅचमध्ये बनवायचे आहे तितक्याच बॅटरमध्ये आपल्याला इनो ॲड करायचं आहे. आता इथे मी थोडंसं बॅटर काढून घेतलेलं आहे, अगदी अर्धं, आणि यामध्ये अर्धा इनोचा सॅकेट मी इथे ॲड करत आहे. बाकीचा अर्धा इनोचा सॅकेट मी दुसऱ्या बॅटरमध्ये ॲड करेल. थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लक्षात घ्या, याला ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे. आता यामध्ये जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही काय करा, अगदी अर्धा टीस्पून इथं तुम्ही सोडा नक्कीच घालू शकता. त्याने देखील असंच होईल, छान फुलतील, पण त्यालाही आपल्याला पटकन करायचं आहे, कारण की सोड्याची रिॲक्शन देखील इथं लवकर सरते. आता इथे प्रिपरेशन तर झालेली आहे. आपलं आप्पेचं पॅन देखील व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा लावू शकतात. लगेचच यामध्ये आपण बॅटर ॲड करूया. चमच्याच्या मदतीने यामध्ये व्यवस्थित बॅटर फिल केलं जातं. बॅटर फिल करायचं आहे आणि झाकण लावून याला आपण लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजून घेणार आहोत. मध्ये मध्ये मीडियम फ्लेम तुम्ही करू शकता. बघू शकतात एका बॅचमध्ये एवढं बॅटर मी कंप्लीट फिनिश केलेलं आहे. थोडंसं उरलेलं आहे, त्यामुळे मी ते नेक्स्ट बॅचमध्ये नक्कीच ॲड करून घेईल. बघू शकतात आप्पे किती मस्त असे फुलले आहेत आणि यावरून कळतं की आपले आप्पे किती लाईट एअरी आणि मस्त होतील ते. त्यामुळे ना ही जी मी तुम्हाला टिप्स सांगितलेली आहे ना, ती एकदा नक्कीच फॉलो करून बघा. तुमचे आप्पे अगदी परफेक्टच बनेल. 5 मिनिटानंतर झाकण खोलल्यानंतर आपण लगेचच याला फ्लिप करून घेऊयात, जेणेकरून दोन्ही साईडनी हे व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत असे शिजल्या जातील. हे आप्पे ना तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार क्रिस्पी देखील करू शकतात आणि सॉफ्ट देखील करू शकतात. तुम्हाला जर हे क्रिस्पी नको हवे असेल ना, तर तुम्ही ना डायरेक्टली याला दोन्ही साईडनी शेकून घ्या व्यवस्थित आणि काढून घ्या. जर तुम्हाला हलकेसे हे क्रिस्पी हवे असेल ना, थोडंसं तेल वरतून घाला, कमी फ्लेमवरती याला व्यवस्थित शिजून घ्या. मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आप्पे तयार होतात. आता याला शिजवण्यासाठी मला इथे 7 ते 8 मिनटं कमीत कमी वेळ लागलेला आहे. मध्ये मध्ये मीडियम फ्लेम केलेला आहे गरजेनुसार. आता काय होतं, सेंटरमधले आप्पे हे जास्त करपतात, कारण तिथं हीट जास्त लागते. त्यामुळे काय करायचं, जे साईडला कच्चे असतील ना ते मध्ये शिफ्ट करायचे आणि जे मधले सेंटरमधले आहे ते साईडला शिफ्ट करायचे. त्यामुळे काय होईल, सर्व आप्पे व्यवस्थित शिजल्या जातील. बघू शकतात व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. लगेचच काढून घेऊयात. तर हा आहे सेकंड बॅच. बघू शकता सेकंड बॅच सुद्धा आपली व्यवस्थित अशी झालेली आहे आणि अशा प्रकारे ही रेसिपी कंप्लीट होते. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूप हेल्दी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कस्टमाइज देखील करू शकतो. तुम्ही डाएटवर असाल तर कमी अधिक देखील करू शकतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला एकदा तरी ट्राय करायलाच हवी. आणि बघा तयार झाले आहे आपले मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे जाळीदार आप्पे. एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.